नमस्कार मित्र हो, आज एक डबल डोर फ्रीजच्या डेमोसाठी आपण लिंबे चिंचोली सोलापूर इथे आले आहे। हे आहे फ्रीजर, जे की डबल डोरचं फ्रीजरचं सेटिंग ह्या ठिकाणी असतं। हे आहे रेफ्रिजरेटर सेक्शन, जिथं खाली अजून वरती टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी नॉब दिलेला असतो। टेम्परेचर अगोदर आपण सर्व काही जे स्टिकर्स चिटकावलेले असतात ना ट्रान्सपोर्टेशनमध्ये, ते अगोदर सर्व काही काढून घेऊया। हे स्टिकर यासाठी लावलेले असतात की जेणेकरून ट्रान्सपोर्टेशनमध्ये डॅमेज काय होऊ नये, ग्लासेस डॅमेज होऊ नये, ट्रान्सपोर्टेशनमध्ये काय हालाहाली होऊ नये, हे सर्व काहीसाठी स्टिकर जोडलेले असतात। प्रथमतः हे सर्व काढून घ्यावे लागेल। हे यूजर मॅन्युअल आहे। हे बघा, चला मित्र, आपण आता डेमोला सुरुवात करूया। हे बघा, हे जे आहे ना फ्रीजर सेक्शन आहे, तुम्ही जे काय आईस बनवण्यासाठी वापरू शकता। तर हे जे आहे ना आईस मेकर दिलेलं आहे, ह्यामध्ये तुम्ही जर पाणी घालून ठेवलं तर यामध्ये आईस बनतं। हे फिरून ह्यामध्ये आईस कलेक्टर आहे हा, ह्यामध्ये पाणी वगैरे घालून ठेवायचं नाही, खालच्यामध्ये वरच्यामध्ये पाणी घाला ते आईस होतं। अजून जे काय तुम्हाला आईस्क्रीम वगैरे बनवलं ते ह्या ठिकाणी बनवू शकता आणि आईस्क्रीम मार्केटमध्ये आईस्क्रीम वगैरे इथे ठेवू शकता। ठीक आहे, अजून हा जे सेटिंग दिलेला आहे ते नॉर्मल हे 3 आहेत आणि मिनिमम करायचं असेल तर 1 आहे, जसं की इथं लिहिल्याप्रमाणे। ओके, त्यानंतर हे जे आहे गॅस्केट वॉशेबल आहे, ते काढून तुम्ही स्वच्छ करू शकता। ठीक आहे, ते स्वच्छ ठेवलं तर हे खराब होत नाही। त्यानंतर हे फ्रीज कंपार्टमेंट, फ्रीज कंपार्टमेंटमध्ये मिनिमम 1 दिलेला आहे, मॅक्झिमम 7 दिलेला आहे। आपल्या टेम्परेचरच्या हिशोबाने किंवा तुमच्या लोडच्या हिशोबाने तुम्ही वापरू शकता। मिनिमम 1 वरती केल्यानंतर आता थंडी दिवसामध्ये वगैरे तुम्ही 1-2 वरती ठेवू शकता। ठीक आहे, अजून टेम्परेचर वाढलं तर 3-4 वर करू शकता, तुम्ही 7 पर्यंत करू शकता त्यामध्ये। ठीक आहे, अजून हे जे दिलेलं आहे ते भाजीपाला वगैरे ठेवण्यासाठी आहे। तर इथं पण एक तुम्हाला टेम्परेचर सेटिंग आहे। व्हेजिटेबल जर ठेवलेलं असेल तर इकडे करायचं आणि फ्रुट्स ठेवले असेल तर इकडे करायचं। बॉटल्स वगैरे इथं लोड करू शकता। ठीक आहे, ठीक आहे, अजून इथं दूध वगैरे तुमचं जे काय असेल ठेवू शकता। ठीक आहे, आणि आपल्याला हे अजून एक आहे की ह्या साईडला अजून ह्या बॅक साईडला दोन्हीकडे ना आपल्याला गॅप ठेवायचं, जेणेकरून हे जे आहे ना हिट होत असतं। नॉर्मली हिट होतं, त्याला वारं लागेल त्याला। ओके ओके, 1-2 तासानंतर तुम्ही लोड करा। मित्र हो, तुम्हाला काय ह्या फ्रीजबद्दल शंका किंवा काय विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये करा, आम्ही डिटेलमध्ये तुम्हाला माहिती एक्सप्लेन करू। धन्यवाद मित्र हो, लाईक करा,